Welcome to all the students here. Last topic today in this lesson will finish, that is the cross multiplication method for writing the molecular formula of a simple compound. कंपाऊंडचा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो, समजे वॉटर असेल त्याचा फॉर्म्युला काय आहे H2O, कार्बन डायऑक्साईड CO2. हा मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहिण्यासाठी त्या ठिकाणी जी एक मेथड आहे ती म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड. तर ती या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत. सो हाऊ टू राईट द करेक्ट मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड बाय दिस मेथड. देर आर मेन 5 steps are there. We'll go through the steps. Step first, what is whatever the formula, जो काही फॉर्म्युला तुम्हाला दिला असेल त्या अगोदर इलेमेंट्स त्याच्यामध्ये कन्स्टिट्यूएंट इलेमेंट्स काय आहेत त्यांचा सिम्बॉल्स त्या ठिकाणी लिहायचा. सो द स्टेप फर्स्ट, रायटिंग द सिम्बॉल्स ऑफ कन्स्टिट्यूएंट इलेमेंट्स प्रेझेंट इन दॅट कंपाऊंड. समजा वॉटरचं तुम्हाला सांगितलं आहे, तर वॉटरमध्ये काय काय कन्स्टिट्यूएंट एलिमेंट असतात, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. कार्बन डायऑक्साईड सांगितलं असेल, कार्बन डायऑक्साईडमध्ये काय कन्स्टिट्यूएंट एलिमेंट असतात, कार्बन आणि ऑक्सिजन. सो फॉर एक्झाम्पल विल राईट द फॉर्म्युला ऑफ C2 carbon compounds. Yes, here we'll consider the example how to find the cross multiplication method to find the formula of carbon dioxide CO2. आता हा कसा लिहिणार बघा. सो स्टेप फर्स्ट, राईट द सिम्बॉल्स. कार्बन डायऑक्साईडमध्ये काय काय एलिमेंट्स आहेत कन्स्टिट्यूएंट्स, कार्बन आणि ऑक्सिजन. सो हिअर द स्टेप फर्स्ट, दॅट इज रायटिंग सिम्बॉल्स. सो व्हॉट इज द सिम्बॉल ऑफ कार्बन, C. व्हॉट इज द सिम्बॉल ऑफ ऑक्सिजन, O. दिस इज द फर्स्ट स्टेप. नाव सेकंड स्टेप. सेकंड स्टेपमध्ये हे जे इलेमेंट्सचे सिम्बॉल आपण लिहिले आहेत त्यांची व्हॅलन्सी आपल्याला लिहिता आली पाहिजे. व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन्स आपण पाहिले व्हॅलन्सी कशी करतात. आता कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 6. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार, 2 4. बरोबर आहे. मीन्स लास्ट सेल कंटेन 4 इलेक्ट्रॉन्स, म्हणजे ऑक्टेट होण्यासाठी त्याला 4 इलेक्ट्रॉनची गरज आहे, म्हणून त्याची व्हॅलन्सी किती येईल, 4. सो राईट द व्हॅलन्सी ऑफ कार्बन इज 4. सिमिलरली राईट द व्हॅलन्सी ऑफ ऑक्सिजन. व्हॉट इज द व्हॅलन्सी ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर आहे 8. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन राहणार 2 6. 6 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे ऑक्टेट होण्यासाठी 2 इलेक्ट्रॉनची त्याला गरज आहे, म्हणून त्याची कॅपॅसिटी काय राहणार, 2 इलेक्ट्रॉन, म्हणून त्याची व्हॅलन्सी येणार 2. सो सेकंड स्टेप, राईट द व्हॅलन्सी. कार्बन व्हॅलन्सी इज 4 अँड ऑक्सिजन व्हॅलन्सी इज 2. स्टेप थर्ड या ठिकाणी आपल्याला बघायची, या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करायची. म्हणजे कार्बनची व्हॅलन्सी, कार्बन आणि ऑक्सिजन त्याच्याखाली त्याच्या व्हॅलन्सी लिहिल्या आहेत. क्रॉस मेथड म्हणजे ऑक्सिजनची व्हॅलन्सी 2 आहे, याने कार्बनला क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे, आणि कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे, यांना ऑक्सिजनला मल्टिप्लाय करायची. बघा मग आता Cला 2ने मल्टिप्लाय करणार, बरोबर आहे. सो दिस इज द स्टेप फर्स्ट. स्टेप थर्ड, क्रॉस मल्टिप्लिकेशन. स्टेप 4मध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय, Cला 2ने मल्टिप्लाय केल्यावर काय होईल, C2. हे बघा C2. ऑक्सिजनला 4ने मल्टिप्लाय होणार, O4, C2O4. आता स्टेप 5मध्ये या ठिकाणी आपल्याला करायचं आहे, टू राईट द final molecular formula of the compound. The number of atoms in the final molecular formula should be the smallest possible whole numbers. म्हणजे या ठिकाणी 2 आला आहे आणि या ठिकाणी 4 आला आहे, यांच्यापासून आपल्याला लोएस्ट फॉर्म त्या ठिकाणी लिहायचा आहे. म्हणजे असा कोणता नंबर आहे की त्यांना दोघांना डिवाईड केल्यानंतर आपल्याला सगळ्यात लोएस्ट नंबर मिळतो की त्याला पुन्हा डिवाईड होऊ शकत नाही. म्हणजे 2 आणि 4 हे दोघं इवन नंबर आहेत, म्हणजे 2ला पण 2ने डिवाईड होतं आणि 4ला पण 2ने डिवाईड होतं. सो डिवाईड दिस 2 नंबर्स, दोघं व्हॅलन्सीला 2ने डिवाईड करून टाकायचे, म्हणजे 2/2 किती येईल, 1, आणि 4/2 किती येईल, 2. मग फॉर्म्युला काय येईल, त्या ठिकाणी काय उरेल, 2/2 आणि 4/2, म्हणजे या ठिकाणी C1 आणि O2. येस, कारण 2ला डिवाईड केल्यानंतर 2ने 2 1 2
आणि 2 2चा 4 C12 C12 म्हणजे आता ते 1 लिहायची गरज नाही आहे, 1 व्हॅलन्सी काही लिहित नाही, म्हणून काय उरलं फक्त CO2. So the correct molecular formula of carbon dioxide is CO2. So this is the method for writing molecular formula. Now see in this table. आता ह्या टेबलमध्ये बघूया, याच्यामध्ये इलेमेंट्स आणि त्याची व्हॅलन्सी दिलेली आहे आपल्याला, आणि आपल्याला फक्त त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहायचा आहे. आता पहिला इलेमेंट जो आहे कार्बन आणि हायड्रोजन दिलेले आहेत. कार्बन म्हणजे असा कोणता कंपाऊंड आहे की ज्याच्यामध्ये कार्बनचे व्हॅलन्सी 4 आहे आणि हायड्रोजनची 1 आहे. मग क्रिस क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं करणार? क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे याच्या व्हॅलन्सीने याला, कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे म्हणजे याची व्हॅलन्सी म्हणजे कार्बनला हायड्रोजनच्या व्हॅलन्सीने मल्टिप्लाय करायचे आणि हायड्रोजनला कार्बनच्या व्हॅलन्सी म्हणजे या 1ने याला मल्टिप्लाय करायचं आणि या 4ने याला मल्टिप्लाय करायचं. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे काय होईल? C1 आणि H4. आता C1H4 C1 आपण लिहत नाही, सो नो नीड टू राईट टू 1. सो फॉर्म्युला विल बी CH4. म्हणून या ठिकाणी काय येणार आन्सर? CH4, दॅट इज द मिथेन. येस, दिस इज द फॉर्म्युला. सेकंड आहे, सेकंड इलेमेंट नायट्रोजन आणि हायड्रोजन. आता याच्यामध्ये नायट्रोजन व्हॅलन्सी इज 3 आणि हायड्रोजन व्हॅलन्सी इज 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा बरं. काय होणार? नायट्रोजनला 1ने मल्टिप्लाय केलं आणि हायड्रोजनला 3ने मल्टिप्लाय केलं. N1H3 म्हणजे काय? 1 लिहायची गरज नाही, NH3 म्हणजे अमोनिया. सो व्हॉट इज द फॉर्म्युला विल बी हिअर? NH3 अमोनिया. सिमिलरली यू कॅन राईट द नेक्स्ट फॉर्म्युला. हिअर आयर्न व्हॅलन्सी इज 2 अँड सल्फर व्हॅलन्सी इज 2. दोघांची 2 2 आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. येस, म्हणजे काय होईल फॉर्म्युला? Fe2 आणि Se2. आता दोघं ठिकाणी 2 2 आलं आहे, या दोघांना 2ने डिवाइड होतो. लोएस्ट फॉर्म करून टाका त्याचं, म्हणजे Fe 2/2 1 आणि S 2/2 1. F1 S1 लिहायची गरज आहे का? नाही, Fs. सो द फॉर्म्युला विल बी यस फेरसल्फाइड. कार्बन डायऑक्साईड CO. आता या ठिकाणी बघा आपण काढल्याप्रमाणे कार्बनची व्हॅलन्सी आहे 4 आणि ऑक्सिजनची व्हॅलन्सी आहे 2. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय होईल? C2O4 म्हणजे आत्ताच आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे. दोघांना 2ने डिवाइड करा. येस, 2 1चा 2 म्हणजे C1O2 म्हणजेच CO2. सो द आन्सर विल बी CO2. सो दिस इज द मेथड फॉर रायटिंग द व्हॅलन्सीज or molecular formula with the help of valencies given. Now next we'll solve the another examples. See here in the exercise. Deduce the molecular formula of compounds obtained from the following pairs of elements by cross multiplication method. कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे आणि Clची व्हॅलन्सी 1 आहे. बघा फर्स्ट एक्झाम्पल. रायटिंग पहिली स्टेप काय आहे? त्या इलेमेंटचे सिम्बॉल लिहायचं. आता कार्बन दिला तर सिम्बॉल C आहे आणि क्लोरीन त्याचा सिम्बॉल Cl आहे. इथं Cl आहे. कार्बनची व्हॅलन्सी 4 त्याच्या खाली लिहायची आहे, Clची व्हॅलन्सी क्लोरीनची व्हॅलन्सी 1 लिहायची. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं म्हणजे काय झालं? तिसऱ्या स्टेपमध्ये C1 Cl4. तर 1 लिहायची गरज आहे का? नाही, म्हणजे चौथी स्टेपला डायरेक्ट आपल्याला मिळालं CCl4 कार्बन टेट्राक्लोराईड. सेकंड एक्झाम्पल, नायट्रोजन आणि हायड्रोजन दिलेलं आहे. नायट्रोजनची व्हॅलन्सी 3 आहे आणि हायड्रोजनची व्हॅलन्सी 1 आहे. आता राईट द इलेमेंट सिम्बॉल्स फर्स्ट. नायट्रोजन N and hydrogen H. Therefore व्हॅलन्सी ऑफ नायट्रोजन इज 3 and व्हॅलन्सी ऑफ हायड्रोजन 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन N1H3 म्हणजे NH3. सो NH3. नेक्स्ट कंपाऊंड कार्बन व्हॅलन्सी 4 ऑक्सिजन 2. सेम CO2 we have find already, we have solved. नेक्स्ट एक्झाम्पल, कॅल्शियमची व्हॅलन्सी 2 आहे आणि ऑक्सिजनची 2 आहे. राईट द सिम्बॉल्स. कॅल्शियम सिम्बॉल Ca, ऑक्सिजन सिम्बॉल O. व्हॅलन्सी त्याच्या खाली लिहा. कॅल्शियम व्हॅलन्सी इज 2 आणि ऑक्सिजन व्हॅलन्सी 2. दोघांची 2 2 आहे, Ca2O2. आता दोघं 2 2 कॅन्सल होतील म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल CaO कॅल्शियम ऑक्साईड. सो कॅल्शियम ऑक्साईड बाय डिवायडिंग 2. दिस इज द मेथड फॉर रायटिंग द मॉलिक्युलर फॉर्म्युला, करेक्ट मॉलिक्युलर फॉर्म्युला विथ द हेल्प ऑफ क्रिस क्रॉस मेथड. आता या मेथडसाठी तुम्हाला त्या ठिकाणी त्याची व्हॅलन्सी काढता आली पाहिजे. व्हॅलन्सी येण्यासाठी तो जो इलेमेंट आहे त्याचा सिम्बॉल तुम्हाला माहिती पाहिजे. सिम्बॉल माहिती होऊन त्याचा ॲटॉमिक नंबर जर तुम्हाला माहिती असेल तर त्या ॲटॉमिक नंबर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहायचं, त्याच्यावर त्याची व्हॅलन्सी काढायची आणि मग पहिले इलेमेंटचा सिम्बॉल. राईट फर्स्ट सिम्बॉल ऑफ द इलेमेंट. देन सेकंड स्टेप, राईट व्हॅलन्सीज बिलो दॅट सिम्बॉल ऑफ दॅट इलेमेंट. देन क्रिस क्रॉस मेथड, क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड. देन फोर्थ स्टेप, देन
make the valences in the lowest form. Yes, by dividing numbers in the whole numbers, and then you will get the final formula. So these are the 4 steps, 4 to 5 steps to write the molecular formula of compounds. Remember the step first, symbols writing. Second step, valences below the symbols. Third step, cross multiplication. Fourth step, then write the formula whatever that, and step 5, bring the formula using the lowest form of the valences. You will get the whole numbers, and that is the final molecular formula. So in this way, this molecular formula can be written very simply, and we can confirm whether it is correct or wrong. So remember boys, this lesson is over here. Just solve this exercise, study the chapter, very simple chapter is there. We'll move next time, the next lesson. So I will give homework also. So homework number 2, you have to complete it and submit it on the Google form. Thank you. Have a nice day.